आपल्या आजूबाजूला बघा, प्रत्येक गोष्ट मग ती कितीही सुंदर कितीही मौल्यवान असो, तिला एक शेवट आहे. मोठमोठी साम्राज्य धुळीला मिळतात, आपलं सौंदर्य आपलं तारुण्य सगळं काही हळूहळू कोमेजून जातं. या नश्वरतेच्या महासागरात असं खरंच काही आहे का जे कायम टिकतं? आज आपण एका प्राचीन कथेच्या आणि बुद्धांच्या शिकवणीच्या माध्यमातून याच शाश्वत सत्याचा शोध घेणार आहोत. चला तर मग क्षय आणि स्थायित्व यांच्यातील या प्रवासात थोडं खोलवर जाऊया. ही ओळ आहे ना, ही धम्मपदातील एका अत्यंत शक्तिशाली गाथेची फक्त सुरुवात आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर एक खूप मोठं रूपक आहे. विचार करा, जे रथ एकेकाळी राजांच्या सामर्थ्याचं आणि वैभवाचं प्रतीक होते, ज्यांच्यावर सोन्याची कलाकुसर होती, ते सुद्धा काळाच्या ओघात झिजून जातात, नष्ट होतात. हे आपल्याला भौतिक जगाच्या एका अटळ सत्याची आठवण करून देतं. इथे काहीही कायमस्वरूपी नाही. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? जर सत्ता, संपत्ती, नातीगोती आणि आपलं हे प्रिय शरीरही क्षणभंगूर असेल, तर मग असं काय आहे जे अविनाशी आहे, ज्याला काळाचा स्पर्शही होऊ शकत नाही? या गहन प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका राणीच्या गोष्टीतून मिळतं. तिच्या एका चुकीने एका मोठ्या सत्याचा उलगडा झाला. चला तर मग या मोठ्या वैश्विक प्रश्नातून एका विशिष्ट आणि नाट्यमय घटनेकडे वळूया. ही कथा आहे प्राचीन भारतातील श्रावस्ती नगरीतील राणी मल्लिकेची. एक अशी राणी जी खरं तर खूप दानशूर आणि सद्गुणी होती, पण तिच्या आयुष्यातील एका असत्य क्षणाने तिच्या संपूर्ण अस्तित्वावर खोलवर परिणाम केला. जरा डोळे मिटून कल्पना करा, श्रावस्तीचा तो भव्य राजवाडा. दुपारचं प्रखर ऊन आहे, त्यामुळे सगळीकडे एक शांतता पसरलीय. हवेत उदबत्त्यांचा मंद सुगंध दरवळतोय. पण ही शांतता ही फार काळ टिकणार नाहीये. याच शांत भारलेल्या वातावरणात ही कथा घडते, जिथे एक छोटीशी अनपेक्षित घटना एका मोठ्या आध्यात्मिक सत्याला जन्म देते. आणि मग काय झालं बघा. इथे सत्य आणि असत्य यामधली दरी आपल्याला स्पष्ट दिसते. राजा प्रसेनजितने जे पाहिलं ते त्याच्यासाठी धक्कादायक होतं. त्याच्या मनात संशयाचं बीज पेरून जाणारं होतं. पण राणी मल्लिकेने जे उत्तर दिलं ते पूर्णपणे वेगळं होतं. तिने एका हुशार युक्तीने राजाच्या डोळ्यात धूळफेक केली. क्षणिक भीतीपोटी तिने सत्याचा मार्ग सोडला. राजाला तर तिने कसंबसं पटवलं, पण तिच्या स्वतःच्या मनाचं काय? तिच्या मनात एक वादळ उठलं होतं, जे काही केल्या शांत होत नव्हतं. ती एक गोष्ट, ते एक खोटं बोलणं तिच्या मनात काट्याप्रमाणे सतत टोचत राहिलं. तिला तिच्या कृतीचा तीव्र पश्चाताप झाला. तिची दानशूरता, तिची भक्ती या सगळ्यावर तो एक खोटा क्षण भरी पडत होता. आणि मग इथे येतो कर्माचा सिद्धांत. आता आपण कथेच्या अशा वळणावर आलो आहोत, जिथे राणीच्या त्या एका असत्य क्षणाचे थेट कार्मिक परिणाम समोर येतात. हे परिणाम फक्त या जन्मापुरते मर्यादित नव्हते, तर ते जन्माच्या पलीकडेही गेले. तिच्या एका चुकीचा परिणाम बघा कसा झाला. मृत्यूच्या क्षणी, ज्याला मरणासन्न चित्त म्हणतात, त्या शेवटच्या क्षणी तिला तिने केलेली अगणित दानं आठवली नाहीत, तर फक्त राजाशी केलेली ती एक प्रतारणा आठवली. आणि त्या एका पश्चातापाच्या विचाराने तिला 7 दिवसांसाठी निरय म्हणजेच नरकात यातना भोगाव्या लागल्या. पण तिची पुण्याई खूप मोठी होती, म्हणून त्यानंतर तिचा जन्म थेट स्वर्गातील तुषित देवलोकात झाला. तिकडे राणीच्या मृत्यूनंतर राजा प्रसेनजितचं दुःख तर विचारूच नका. तो पूर्णपणे खचून गेला होता. तो बुद्धांकडे आला. त्याला फक्त एकच विचारायचं होतं, माझ्या प्रिय राणीचा पुनर्जन्म कुठे झाला? पण बुद्ध, जे सर्वज्ञ होते, त्यांना सत्य माहीत होतं. आणि त्यांना हेही माहीत होतं की हे सत्य ऐकून राजाला असह्य दुःख होईल. म्हणून आपल्या असीम करुणेने त्यांनी आपल्या शक्तीने राजाला तो प्रश्न विचारण्यापासूनच परावृत्त केलं, जोपर्यंत राणीची ती 7 दिवसांची शिक्षा संपत नाही. आणि मग तो क्षण आला. 7 दिवसांनंतर जेव्हा राणीची नरकातून मुक्ती झाली होती, तेव्हा बुद्ध राजाला ती शाश्वत शिकवण देण्यासाठी तयार झाले. एक अशी शिकवण जिथे भौतिक जगाचा विध्वंसच एका अविनाशी ज्ञानाची पार्श्वभूमी तयार करतो. बुद्ध मुद्दाम राजाला त्या राजशाही रथशाळेत घेऊन गेले. तिथे राजाचे वडील, आजोबा आणि पणजोबा यांचे रथ धूळखात पडून होते. एकेकाळी जे रथ वैभवाने चमचमत होते ते आता तुटलेल्या, जीर्ण अवस्थेत होते. ते वैभवाचे अवशेष होते, सत्तेच्या नश्वरतेचे साक्षीभार. बुद्धांनी याच शक्तिशाली दृश्याला आपल्या शिकवणीचं साधन बनवलं. जिरंती वे राजरथा सुचित्ता अथो शरीरंपी जरमुपेती सतंच धम्मो न जरमुपेती संतो हवे सभ्भिपवेदयंती. या गाथेचा अर्थ अत्यंत खोल आहे. बुद्ध राजाला म्हणतात, हे राजा, तुझ्या पूर्वजांचे हे सुंदर रथ बघ, ते आता जीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे आपलं हे शरीर, ज्याची आपण इतकी काळजी घेतो, ते सुद्धा म्हातारपणाकडे आणि नाशाकडे जात आहे.
पण एक गोष्ट आहे जी कधीही नष्ट होत नाही, ती म्हणजे सज्जनांचा धम्म, त्यांचे सद्गुण, त्यांचं सत्य. आणि जे ज्ञानी आहेत ते हेच सत्य एकमेकांना सांगतात. आता इथे धम्म हा जो शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ केवळ शिकवण किंवा धर्म नाही. या गाथेत त्याचा अर्थ खूप खोल आहे. तो त्या अंतिम अपरिवर्तनीय सत्याला सूचित करतो जे जन्म-मृत्यूच्या पलीकडे आहे. बौद्ध तत्वज्ञानात याला 9 लोकोत्तर अवस्था म्हणतात. म्हणजेच ज्ञानाचे ते सर्वोच्च टप्पे जिथे सर्व भ्रम आणि दुःख नष्ट होतात. थोडक्यात सांगायचं तर हे ते अविनाशी तत्व आहे जे भौतिक नाशाच्या पलीकडे आहे. आणि दुसरा शब्द आहे सतंच. याचा अर्थ आहे सज्जनांचा. हे केवळ चांगले लोक नाहीत, तर हे ते लोक आहेत ज्यांनी धम्माला, त्या अविनाशी सत्याला आपल्या आचरणात आणलं आहे, ज्यांचे विचार, वाणी आणि कृती या सत्याशी एकरूप झाले आहेत. ते या सत्याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्यामुळेच हा धम्म पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. ठीक आहे, ही गोष्ट तर हजारो वर्षांपूर्वीची आहे. पण यातून आपण आज काय शिकू शकतो? 21व्या शतकातील या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनात आपण या शाश्वत शिकवणीचा उपयोग कसा करू शकतो? चला पाहूया. याला आपण आपल्या आयुष्याची गाईडबुक म्हणू शकतो. फक्त 3 सोप्या पायरी आहेत. पहिली पायरी, नश्वरतेचा स्वीकार करा. ज्या गोष्टींना आपण घट्ट धरून बसतो, पैसा, पद, प्रतिष्ठा, त्या सगळ्या जाणार आहेत हे मान्य करा. दुसरी पायरी, या नश्वर जगात अविनाशी काय आहे ते ओळखा. आणि ते आहे आपलं चारित्र्य, आपली सचोटी, आपली करुणा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, या समजुतीवर आधारित कृती करा. चला, एक उदाहरण घेऊया. आपलं ऑफिस. समजा कामाच्या ठिकाणी आपल्याकडून काही गंभीर चूक झाली. आपल्यासमोर 2 पर्याय आहेत. एकतर ती लपवा आणि स्वतःचा बचाव करा, किंवा प्रामाणिकपणे कबूल करा. चूक लपवल्याने कदाचित नोकरी वाचेल, पण आपल्या आत एक असत्याचा काटा कायमचा रुतून बसेल. धम्माचा मार्ग निवडणं म्हणजे प्रामाणिकपणा निवडणं. त्याचे तात्काळ परिणाम कठीण असू शकतात, पण आपली सचोटी, आपला अविनाशी धम्म तो कायम राहील. आणि आजच्या जगात, म्हणजे ऑनलाईन जगात तर हे रोजचंच घडतं. एखादी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवून आपल्याला क्षणिक प्रसिद्धी किंवा समाधान मिळतं. पण इथे धम्म म्हणजे सत्याच्या बाजूने ठामपणे उभं राहणं. आपल्या प्रत्येक ट्विटमध्ये, प्रत्येक पोस्टमध्ये दया आणि प्रामाणिकपणा जपणं. कारण डिजिटल जग क्षणभंगूर आहे, पण त्याचे परिणाम आणि आपली सचोटी चिरस्थायी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरात, आपल्या नात्यांमध्ये वाद झाल्यानंतर मीच बरोबर हा अहंकार धरून बसणं खूप सोपं असतं. पण तो अहंकार क्षणिक आहे. धम्म म्हणजे तो अहंकार बाजूला सारून मनापासून माफी मागून नातं जपण्याची निवड करणं. कारण अहंकार हा त्या जीर्ण रथासारखा आहे, जो एक दिवस नष्ट होईलच. पण प्रेम आणि विश्वास हे अविनाशी धम्माचं स्वरूप आहेत. तर मग हे सगळं फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. याला आपल्या आयुष्यात आणायचं कसं? हे ज्ञान आपल्या प्रत्येक कृतीचा भाग कसं बनवायचं? चला, यासाठी एक ठोस आणि प्रभावी साधन पाहूया. हा एक खूप सोपा पण पॉवरफुल सराव आहे. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डायरीत किंवा अगदी मनातल्या मनात या 3 प्रश्नांची उत्तरं शोधा. आज घेतलेला एखादा महत्त्वाचा निर्णय तपासा. तो भीती, लोभ किंवा अहंकारावर आधारित होता, की सचोटी, दया आणि सत्यावर? आणि मग उद्यासाठी एक छोटासा संकल्प करा. एक अशी छोटी कृती जी आपल्यातील त्या अविनाशी, शाश्वत सद्गुणांना जागृत करेल. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. राजांचे रथ आणि आपली शरीरं नष्ट होतील हे अटळ आहे, पण आपली सचोटी, आपली करुणा, आपलं सत्य ते कायम राहील. तर आज आपल्या छोट्या मोठ्या कृतींमधून आपण कोणतं अविनाशी सत्य या जगासमोर मांडणार आहोत, याचा विचार नक्की करा.